जेव्हा शत्रू एखादी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तुमच्या कुटुंबावर, आरोग्यावर, आर्थिक परिस्थितीवर किंवा तुमच्या शांतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही येशूच्या नावाच्या अधिकारात उभे राहून म्हणा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही म्हणता येशूच्या नावाने, तेव्हा अशा अदृश्य जगात काहीतरी घडतं, ज्याबद्दल बहुतेक ख्रिस्ती लोकांना कधी शिकवलंच गेलं नाही. ही फक्त प्रार्थनेच्या शेवटी जोडलेली एखादी धार्मिक वाक्य नाही. ही फक्त परंपरा किंवा औपचारिकता नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि येशूने तुम्हाला दिलेल्या अधिकाराच्या आधारावर ही 3 शब्द बोलता, तेव्हा आध्यात्मिक जग त्याला प्रतिसाद देतं. देवदूत कार्य करतात, दुष्ट आत्मे थरथरतात. तुम्ही ज्या कायदेशीर अधिकाराचा उपयोग करत आहात तो स्वर्ग ओळखतो. आणि तरीही बहुतेक विश्वासणारे लोक दिवसातून अनेक वेळा येशूच्या नावाने म्हणतात, पण हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडतात तेव्हा प्रत्यक्षात काय घडतं हे त्यांना माहीतच नसतं. ते शक्तिशाली आध्यात्मिक गोष्टींचा उपयोग करत आहेत, पण त्याचं मार्गदर्शन कसं करायचं हे त्यांना माहीतच नाही. आणि हे समजत नसल्यामुळे त्या अधिकारामुळे जे परिणाम मिळायला हवे होते ते त्यांना दिसत नाहीत. ख्रिस्ती विश्वासातील हे सर्वात महत्त्वाचं पण दुर्लक्षित राहिलेलं सत्य आहे. विश्वासणारे लोक अनेक वर्ष येशूच्या नावाने प्रार्थना करतात, पण तरीही त्यांच्या जीवनात मोठा बदल किंवा विजय दिसत नाही. कारण त्या नावाचा खरा अर्थ काय आहे, ते कसं कार्य करतं आणि त्याच्याकडे इतका पूर्ण अधिकार का आहे हे त्यांना माहीत नाही. त्यांना वाटतं की प्रार्थनेच्या शेवटी येशूच्या नावाने असं म्हणणं म्हणजे नम्रता दाखवणं आहे, पण ते हे प्रकटीकरण समजून घेत नाहीत की येशूचं नाव ही त्यांनी तुमच्यासाठी मिळवून दिलेल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचण्याची किल्ली आहे. हे स्वर्गातील संसाधनापर्यंत पोहोचण्याचा प्रवेश कोड आहे. हे देवाच्या मुलाच्या नात्याने तुम्हाला मिळालेल्या अधिकारांची अंमलबजावणी करणारी कायदेशीर सही आहे. आणि जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल की तुम्ही त्या नावाचा उच्चार करता, त्या क्षणी अदृश्य आत्मिकदृष्ट्या काय घडतं, तेव्हा तुमच्या प्रार्थना बदलतील, तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल आणि तुम्ही अशा अधिकारात चालायला सुरुवात कराल जो तुमच्या संपूर्ण जीवनाला बदलून टाकेल. आज आपण या अदृश्य जगामागचं सत्य समजून घेणार आहोत. तुम्ही येशूच्या नावाने म्हणता तेव्हा नेमकं काय घडतं हे आपण पाहणार आहोत. फक्त धार्मिक सिद्धांत म्हणून नाही, तर प्रत्यक्षात आध्यात्मिक जगात काय बदलतं, स्वर्गीय क्षेत्रात कोण प्रतिसाद देतं, शत्रूला काय मान्य करावं लागतं आणि बहुतेक ख्रिस्ती लोक सतत येशूचं नाव वापरत असूनही त्या नावाच्या सामर्थ्याचा पूर्ण अनुभव का घेत नाहीत, हे आपण समजून घेणार आहोत. हा केवळ धार्मिक सिद्धांत नाही, हे बायबलमधील असं प्रकटीकरण आहे जे तुम्ही प्रार्थना कशी करता, कसं बोलता आणि तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग कसा करता हे पूर्णपणे बदलू शकतं. चला अगदी पायापासून सुरुवात करूया. येशूचं नाव हे फक्त एक नाव किंवा ओळख नाही. बायबलच्या समजुतीनुसार नाव म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, त्याचा अधिकार आणि त्याचं सामर्थ्य दर्शवतं. जेव्हा तुम्हाला एखाद्याचं नाव वापरण्याचा अधिकार दिला जातो, तेव्हा तुम्हाला त्याच्या वतीने कार्य करण्याचा अधिकार मिळतो. आणि येशूने तुम्हाला त्याचं नाव दिलं आहे. ते निष्काळजीपणे वापरण्यासाठी नाही, अंधश्रद्धेने वापरण्यासाठी नाही, तर आध्यात्मिक जगात मिळालेला तुमचा अधिकार म्हणून वापरण्यासाठी आहे. येशूने वचनात अगदी हेच सांगितलं, त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. येशूने तुम्हाला त्याचं नाव वापरण्याची परवानगी दिली, पित्याजवळ त्याच्या नावाने मागण्याची परवानगी दिली, त्याच्या अधिकाराने कार्य करण्याची परवानगी दिली. आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा पिता स्वतः येशूनेच ती विनंती केली असती अशा प्रकारे प्रतिसाद देतो. कारण येशूच्या नावाचा उपयोग करण्याचा अर्थ हाच आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या अधिकाराने मागत नाही, तुम्ही त्याच्या अधिकाराने मागत आहात. तुमच्या विनंतीचा आधार म्हणून तुम्ही त्याचा अधिकार, त्याने पूर्ण केलेलं कार्य आणि त्याचं नीतिमत्व पुढे ठेवत आहात. येशूचं नाव हे स्वर्गात आणि पृथ्वीवर विश्वासणाऱ्या व्यक्तीचा कायदेशीर अधिकार आहे. जेव्हा तुम्ही विश्वासाने त्या नावाचा उपयोग करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या नावाने बोलत नसता, तुम्ही ख्रिस्ताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या अधिकाराने बोलत असता. आणि आध्यात्मिक जगाला त्या अधिकाराला ओळखावं आणि त्याला प्रतिसाद द्यावाच लागतो. हेच ते प्रकटीकरण आहे जे बहुतेक ख्रिस्ती लोकांना लक्षात येत नाही. जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने म्हणता तेव्हा तुम्ही फक्त नम्रपणे बोलत नसता, तुम्ही कायदेशीर अधिकाराचा उपयोग करत असता. तुम्ही असा अधिकार पुढे ठेवत असता ज्याला नरक नकारू शकत नाही आणि ज्याचा स्वर्ग आदर करतो. आता पाहूया, जेव्हा तुम्ही त्या नावाचा उच्चार करता तेव्हा आध्यात्मिक जगात नेमकं काय घडतं. स्वर्ग तुमची कायदेशीर स्थिती ओळखतो.
जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाकडे एखाद्या भीक मागणाऱ्यासारखे जात नाही, या आशेने की कदाचित देव तुमची मदत करेल. तुम्ही राजाच्या मुलासारखे त्याच्याकडे जाता, येशूच्या रक्ताने झाकलेले, त्याच्या नीतिमत्वाने झाकलेले आणि त्याच्या अधिकाराखाली कार्य करणारे म्हणून जाता. आणि स्वर्ग तुमच्या या कायदेशीर स्थितीला प्रतिसाद देतो. पिता तुमची प्रार्थना तुमच्या स्वतःच्या कामगिरीच्या आधारावर ऐकत नाही, तर येशूने पूर्ण केलेल्या कार्याच्या आधारावर ऐकतो. देवासमोर तुमचा प्रवेश निश्चित आहे. तुमचं ऐकलं जावं हा तुमचा अधिकार निश्चित आहे, कारण तुम्ही येशूच्या नावाने येत आहात. म्हणूनच इब्रिकरास पत्रामध्ये वचन सांगते की म्हणून आपण कृपेच्या सिंहासनाजवळ धैर्याने जाऊया, यासाठी की आपल्याला दया मिळावी आणि गरजेच्या वेळी मदत मिळण्यासाठी कृपा मिळावी. तुम्ही धैर्याने येऊ शकता, उद्धटपणे नाही, तर आत्मविश्वासाने, कारण तुम्ही स्वतःच्या नावाने येत नाही, तुम्ही येशूच्या नावाने येत आहात आणि त्याच्या नावामध्ये तुम्हाला पूर्ण प्रवेश आहे, पूर्ण स्वीकार आहे आणि तुमची प्रार्थना ऐकली जाईल याची खात्री आहे. जेव्हा तुम्हाला खरंच हे समजतं की येशूच्या नावाने बोलल्यामुळे पित्याच्या समोर तुम्हाला अधिकाराची स्थिती मिळते, तेव्हा तुमच्या प्रार्थना बदलतात. विनवणी करण्यापासून तुम्ही अधिकाराने मागण्याकडे जाता, अशा अधिकारापासून खात्रीकडे जाता आणि अनिश्चिततेपासून आत्मविश्वासाकडे जाता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने बोलता तेव्हा तुम्ही बोललेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी देवदूत कार्य करतात. वचन सांगतं देवदूत हे सेवा करणारे आत्मे आहेत, जे तारणाचे वारस होणार आहेत, त्यांच्या सेवेसाठी पाठवले जातात. देवदूत तुमची सेवा करण्यासाठी, तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवले जातात. पण ते विश्वासाने बोललेल्या देवाच्या वचनाला प्रतिसाद देतात. आणि जेव्हा तुम्ही येशूच्या नावाच्या अधिकाराने देवाचं वचन बोलता, जे देवाने आधीच सांगितलं आहे, ते येशूच्या नावाच्या अधिकाराने जाहीर करता, तेव्हा देवदूत ते पूर्ण होण्यासाठी कार्य करतात. ते तुमच्या विनवणीला प्रतिसाद देत नाहीत, ते तुम्ही अधिकाराने घोषित केलेल्या गोष्टीला प्रतिसाद देतात. ते येशूने तुम्हाला दिलेल्या अधिकाराने, विश्वासाने केलेल्या घोषणेला प्रतिसाद देतात. हे असं समजा, कल्पना करा की तुम्ही एखाद्या शक्तिशाली देशाचे राजदूत आहात आणि त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाची अधिकृत मुद्रा तुमच्याकडे आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कागदावरती अधिकृत मुद्रा लावता तेव्हा तुम्ही लिहिलेल्या गोष्टीमागे त्या संपूर्ण देशाचा अधिकार उभा राहतो. सरकार त्याला प्रतिसाद देतात, करारांची अंमलबजावणी होते, संसाधने उपलब्ध करून दिली जातात. हे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक सामर्थ्यामुळे होत नाही, तर तुम्ही कोणाचा अधिकार घेऊन चालत आहात यामुळे होतं. येशूच्या नावाने बोलताना नेमकं हेच घडतं. तुम्ही तुमच्या प्रार्थना, घोषणा आणि तुमच्या आज्ञा देण्यावर स्वर्गाच्या राज्याचा अधिकार लावत असता आणि आध्यात्मिक जगाला त्याप्रमाणे प्रतिसाद द्यावाच लागतो. जेव्हा एखादा विश्वासणारा येशूच्या नावाचा विश्वासाने उपयोग करतो तेव्हा स्वर्गातील संसाधने उपलब्ध होतात, देवदूत पाठवले जातात आणि शत्रूच्या योजना विस्कळीत होतात. पण जेव्हा एखादा विश्वासणारा त्या नावाचा विश्वासाशिवाय आणि समज नसताना निष्काळजीपणे उपयोग करतो तेव्हा ते फक्त धार्मिक शब्दांची पुनरावृत्ती बनते आणि त्यात आध्यात्मिक सामर्थ्य राहत नाही. हाच फरक आहे. सामर्थ्य फक्त त्या शब्दांमध्ये नाही, त्या शब्दांमागे असलेल्या विश्वासात आणि तुम्ही त्या नावाचा उच्चार करताना कोणत्या अधिकाराचा उपयोग करत आहात याच्या समजुतीमध्ये सामर्थ्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही विश्वासाने आणि अधिकाराने येशूच्या नावाने बोलता तेव्हा दुष्ट आत्म्यांना प्रतिसाद द्यावाच लागतो. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यांचा पराभव झालेला आहे. वधस्तंभावर त्यांचा अधिकार काढून घेतला गेला आणि जेव्हा तुम्ही येशूच्या नावाचा अधिकार वापरता तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या पराभवाची आठवण करून देता आणि ते ज्या क्षेत्रात हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथे त्या पराभवाची अंमलबजावणी करता. प्रेषित 16 नेमकं हेच घडलं. जेव्हा पावलाने एका मुलीमधून दुष्ट आत्म्याला बाहेर जाण्याची आज्ञा केली, तिथे म्हटलं आहे, असे ते पुष्कळ दिवस करत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. पावलाने विनवणी केली नाही, त्याने विनवून सांगितले नाही, त्याने येशूच्या नावाने आज्ञा केली आणि त्या दुष्ट आत्म्याकडे आज्ञा पाळल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तुमच्याकडेही हाच अधिकार आहे. जेव्हा आजारपण तुमच्या शरीरावर हल्ला करतं तेव्हा तुम्ही येशूच्या नावाने त्याला निघून जाण्याची आज्ञा करू शकता. जेव्हा भीती तुमच्या मनाला पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही येशूच्या नावाने तिचा विरोध करू शकता. जेव्हा शत्रू तुमची शांती चोरण्याचा, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा किंवा तुमची तरतूद अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही येशूच्या नावाच्या अधिकारात उभे राहून त्याला थांबण्याची आज्ञा करू शकता. तुम्ही सामर्थ्यवान आहात म्हणून नाही, तर येशू सामर्थ्यवान आहे म्हणून.
आणि आपल्या अधिकाराची जाणीव असलेल्या व्यक्तीने विश्वासाने उच्चारलेल्या येशूच्या नावामध्ये कल्वरीवरील विजयाचं पूर्ण सामर्थ्य आहे. पण इथेच बहुतेक ख्रिस्ती लोकांची चूक होते. ते येशूच्या नावाने म्हणतात, पण त्या नावामध्ये कोणतं सामर्थ्य आहे यावर त्यांचा विश्वास नसतो. ते प्रार्थनेच्या शेवटी फक्त एक औपचारिक वाक्य म्हणून ते जोडतात. जसं पत्राच्या शेवटी आपला विश्वास असं लिहिलं जातं, तसं ते येशूचं नाव फक्त शेवटी जोडतात आणि मग काहीच घडत नाही. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य नाही म्हणून नाही, तर ते विश्वासाने त्या नावाचा उपयोग करत नाहीत म्हणून. ते अधिकाराचा उपयोग करत नाहीत, ते फक्त शब्दांची पुनरावृत्ती करत असतात आणि आध्यात्मिक जग रिकाम्या शब्दांच्या पुनरावृत्तीला प्रतिसाद देत नाही. ते विश्वासाने वापरलेल्या अधिकाराला प्रतिसाद देतं. येशूने बायबलमध्ये हे स्पष्ट केलं, जेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खरं सांगतो, जो कोणी या डोंगराला म्हणेल उचलला जा आणि समुद्रात टाकला जा, आणि आपल्या मनात संशय न धरता आपण जे म्हणतो ते घडेल असा विश्वास ठेवेल, त्याला तो जे काही म्हणतो ते मिळेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करताना जे काही मागता ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या, येशूने डोंगराचा विचार करा असं म्हटलं नाही. त्याने म्हटलं त्याच्याशी बोला, त्याला आज्ञा द्या आणि तुम्ही जे बोलता ते घडेल असा विश्वास ठेवा. हा विश्वासाने वापरलेला अधिकार आहे. येशूच्या नावाचा ज्या प्रकारे उपयोग करायचा आहे तो हाच आहे. आजच्या मंडळीची शोकांतिका ही आहे की विश्वासणाऱ्या लोकांकडे अधिकार आहे, पण ते त्याचा उपयोग करत नाहीत. त्यांच्याकडे येशूचं नाव आहे, पण ते त्याला कायदेशीर अधिकार म्हणून वापरण्याऐवजी एखाद्या शुभ चिन्हासारखं वापरतात आणि मग ते पराभूत जीवन जगतात. देवाने आधीच जे दिलं आहे त्यासाठी त्याच्याकडे विनवणी करत राहतात आणि देवाने त्यांना ज्या गोष्टी करण्याचा अधिकार दिला आहे त्या गोष्टी देवानेच करून द्याव्यात अशी मागणी करतात. बहुतेक ख्रिस्ती लोकांची वास्तविकता हीच आहे. त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांना येशूचं नाव माहीत आहे, पण त्या नावाचा उपयोग केल्यावर नेमकं काय घडतं हे त्यांना समजलेलं नाही आणि त्यामुळे त्या अधिकारामुळे त्यांच्या जीवनात जो विजय मिळायला हवा होता तो ते कधीच अनुभव करत नाहीत. आता आपण हे अगदी व्यवहारात कसं करायचं ते पाहूया. येशूच्या नावाचा योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा, त्याच्या सामर्थ्याला कार्यरत करणाऱ्या विश्वासाने आणि अधिकाराने ते नाव कसं उच्चारायचं. सर्वात आधी हे माहीत असलं पाहिजे की येशूचं नाव नेमकं काय दर्शवतं. ते त्याची व्यक्ती, त्याने पूर्ण केलेलं कार्य, त्याचा विजय, त्याचं नीतिमत्व आणि त्याचा अधिकार दर्शवतं. जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने म्हणता तेव्हा तुम्ही असं म्हणत असता, येशूने जे केलं त्याच्या आधारावर, तो जो आहे त्याच्या आधारावर आणि त्याने मला दिलेल्या अधिकाराच्या आधारावर मी ही विनंती करत आहे किंवा ही आज्ञा देत आहे. येशूने आधीच पूर्ण केलेली गोष्ट देवाने पुन्हा करावी अशी तुम्ही मागणी करत नाही. येशूने आधीच पूर्ण केलेल्या गोष्टीची अंमलबजावणी तुम्ही करत आहात. जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने आरोग्यासाठी प्रार्थना करता तेव्हा आरोग्य मिळेल की नाही हे अनिश्चित आहे अशा प्रकारे तुम्ही देवाकडे आरोग्यासाठी विनवणी करत नाही. तुम्ही वधस्तंभावर येशूने आधीच मिळवून दिलेल्या आरोग्याच्या विजयावर विश्वास ठेवून त्याला कार्यरत करत आहात. वचन सांगतं त्याच्या जखमांनी तुम्ही बरे झाला आहात. भूतकाळात म्हणजे ते आधीच पूर्ण झालं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही आरोग्यासाठी फक्त विनवणी करत नाही, तुम्ही आधीच तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्यावर विश्वास ठेवता आणि येशूच्या नावाने आजारपणाला निघून जाण्याची आज्ञा करता. शक्तिहीन प्रार्थना आणि अधिकाराने केलेली प्रार्थना यात हाच फरक आहे. एका प्रार्थनेत तुम्ही आशा करता की कदाचित देव काहीतरी करेल. दुसऱ्या प्रार्थनेत तुम्ही देवाने आधीच केलेल्या गोष्टीला कार्यरत करत असता. दुसरं म्हणजे तुम्ही विश्वासाने बोललं पाहिजे. वचन सांगतं त्याने विश्वासाने काहीही संशय न धरता मागावा, कारण जो संशय करतो तो वाऱ्याने इकडे तिकडे ढकलल्या जाणाऱ्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. अशा मनुष्याने परमेश्वराकडून आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा करू नये. विश्वास ही गोष्ट या अधिकाराला कार्यरत करते. तुम्ही दिवसभर येशूचं नाव वापरू शकता, पण जर तुमचा विश्वास नसेल तर त्या नावाचा अधिकार तुमच्या जीवनात कार्य करणार नाही. तुम्ही जे बोलत आहात ते घडेल यावर तुमचा विश्वास नसेल तर काहीही बदलणार नाही, कारण आध्यात्मिक जग फक्त शब्दांना नाही तर विश्वासाला प्रतिसाद देतं. येशूच्या नावाच्या अधिकाराने समर्थित आणि देवाच्या वचनावर आधारित तुमच्या विश्वासाचे बोललेले शब्द एक अशी आध्यात्मिक शक्ती निर्माण करतात जिचा विरोध करणं कठीण असतं. पण विश्वासाशिवाय बोललेले शब्द फक्त आवाज असतात. तिसरं म्हणजे तुम्ही तुमचं जीवन देवाच्या वचनाशी जोडवलं पाहिजे. तुम्ही सतत पाप करत राहू शकत नाही, देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि मग येशूच्या नावाचा जादूच्या कांडीसारखा उपयोग करू शकत नाही. हे अशा प्रकारे काम करत नाही. अधिकार हा देवासोबतच्या नात्यातून आणि आज्ञाधारकतेतून येतो. म्हणूनच बायबल सांगतं आपण जे काही मागतो ते त्याच्याकडून आपल्याला मिळतं.
कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडतं ते करतो. जेव्हा तुम्ही आज्ञाधारकपणे चालता, जेव्हा तुम्ही देवासोबतचं तुमचं नातं टिकवून ठेवता, जेव्हा तुम्ही त्याच्या वचनाप्रमाणे जगता, तेव्हा येशूच्या नावाने केलेल्या तुमच्या प्रार्थनेला वजन असतं. पण जर तुम्ही बंडखोरीत जगत असाल, जाणीवपूर्वक पाप करत असाल किंवा पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या चुकीबद्दल जाणीव करून देत असताना त्याकडे दुर्लक्ष करत असाल, तर येशूच्या नावाचा उपयोग करण्यामागे आध्यात्मिक अधिकार राहणार नाही. येशूचं नाव सामर्थ्यवान आहे, पण ते आज्ञाधारकतेची जागा घेऊ शकत नाही. तुमचं देवासोबतचं जीवन कसंही असलं तरी ते चालणारं एखादं जादूचं सूत्र नाही. जो विश्वासणारा देवासोबतच्या नात्यात चालतो, जो वचनाप्रमाणे जगतो आणि पित्याबरोबरचं जवळचं नातं टिकवून ठेवतो, त्याला येशूचं नाव प्रत्येक दार उघडतं, प्रत्येक डोंगर हलवतं आणि प्रत्येक शत्रूवर विजय मिळवून देतं असा अनुभव येतो. पण जो विश्वासणारा चुकीच्या तडजोडीत जगत असताना त्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याचा काही परिणाम दिसत नाही. हे कठीण सत्य आहे. येशूचं नाव सामर्थ्यवान आहे, पण ते देवासोबतच्या नात्यात आणि आज्ञाधारकतेत चालणाऱ्या लोकांसाठी प्रभावीपणे कार्य करतं. आता येशूच्या नावाचा नेमका कोणत्या प्रकारे उपयोग करायचा याबद्दल बोलूया. पहिलं म्हणजे प्रार्थना करताना त्याचा उपयोग करा. प्रत्येक प्रार्थना येशूच्या नावाने केली पाहिजे, कारण पित्यापर्यंत पोहोचण्याचा तुमचा मार्ग त्याच्याद्वारे आहे. तुम्ही तुमच्या चांगुलपणाच्या आधारावर देवाकडे जात नाही, तुम्ही येशूच्या नीतिमत्वाच्या आधारावर त्याच्याकडे जाता. आणि जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या विनंतीचा आधार म्हणून तुम्ही येशूचा अधिकार पुढे ठेवत नसता. येशूने सांगितलं, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचा गौरव व्हावा. तुम्ही माझ्या नावाने काहीही मागाल तर मी ते करीन. हे एक वचन आहे, एक खात्री आहे. येशूच्या नावाने मागा आणि तो ते करेल. हे कदाचित नाही किंवा त्याला वाटलं तरच करेल असं नाही, तर तो ते करेल. कारण जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने त्याच्या इच्छेशी जुळून आणि विश्वासावर आधारित प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही त्याने तुम्हाला दिलेल्या अधिकारात कार्य करत असता. दुसरं म्हणजे परिस्थितींना आज्ञा देताना येशूच्या नावाचा उपयोग करा. जेव्हा तुम्ही आजारपणाशी, भीतीशी, कमतरतेशी किंवा दुष्ट आत्म्यांच्या हल्ल्याशी बोलता, तेव्हा येशूच्या नावाने बोला. तुम्ही समस्येला निघून जाण्याची विनंती करत नाही, तुम्ही तिला निघून जाण्याची आज्ञा करता. प्रेषितांची कृत्ये या संपूर्ण पुस्तकात शिष्यांनी हेच केलं. त्यांनी समस्यांबद्दल प्रार्थना केली नाही, तर येशूच्या नावाने समस्यांशी बोललं आणि त्या समस्यांना प्रतिसाद द्यावाच लागला. तुमच्याकडेही हाच अधिकार आहे. जेव्हा तुमच्या शरीरावर आजारपणाचा हल्ला होतो, तेव्हा तुम्ही म्हणा, आजारपणा, येशूच्या नावाने मी तुला माझ्या शरीरातून निघून जाण्याची आज्ञा करतो. त्याच्या जखमांनी मला आरोग्य मिळालं आहे. जेव्हा भीती तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुम्ही म्हणा, भीती, येशूच्या नावाने मी तुला नकारतो. देवाने मला भीतीचा आत्मा दिलेला नाही. तुम्ही हे काम करेल की नाही अशी फक्त आशा करत नाही, तुम्ही येशूने तुम्हाला दिलेल्या अधिकाराने आज्ञा करत आहात आणि आध्यात्मिक जगाला त्याला प्रतिसाद द्यावाच लागतो. तिसरं म्हणजे जेव्हा तुम्ही आध्यात्मिक सीमा निश्चित करता आणि त्यांना कार्यरत करता, तेव्हा येशूच्या नावाचा उपयोग करा. जेव्हा शत्रू एखादी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तुमच्या कुटुंबावर, आरोग्यावर, आर्थिक परिस्थितीवर किंवा तुमच्या शांतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही येशूच्या नावाच्या अधिकारात उभे राहून म्हणा, नाही, तू ही सीमा ओलांडू शकत नाहीस. येशूच्या नावाने मी तुला बांधतो. येशूच्या नावाने मी तुझ्या हल्ल्याचा निषेध करतो. या परिस्थितीवर येशूच्या रक्ताचं सामर्थ्य मी लागू करतो. तुम्ही निष्क्रिय राहत नाही. तुमच्या जीवनात जे काही येईल ते तुम्ही तसंच स्वीकारत नाही. येशूने मिळून दिलेल्या विजयाची तुम्ही सक्रियपणे अंमलबजावणी करता आणि ही अंमलबजावणी त्याच्या नावाचा उपयोग करून केली जाते. आपल्या अधिकाराची जाणीव असलेल्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात असलेलं येशूचं नाव हे विश्वातील सर्वात सामर्थ्यवान शक्ती आहे. ते शत्रूला थांबवतं. ते स्वर्गातील सामर्थ्य कार्यरत करतं. ते वधस्तंभावर पूर्ण झालेल्या कार्याची अंमलबजावणी करतं. पण ज्या विश्वासणाऱ्याला याची समज नाही, जो निष्काळजीपणे त्याचा उपयोग करतो आणि विश्वासाशिवाय ते नाव बोलतो, त्याच्या तोंडात ते फक्त एक रिकामं धार्मिक वाक्य बनतं आणि त्याचा आध्यात्मिक परिणाम होत नाही. म्हणूनच ही शिकवण महत्त्वाची आहे, कारण तुम्ही त्या नावाचा उच्चार करता तेव्हा नेमका कोणता अधिकार तुमच्या हातात आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडतात तेव्हा आध्यात्मिक जगात काय घडतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या नावाचा उद्देशपूर्वक, विश्वासाने आणि स्वर्ग प्रतिसाद देईल या पूर्ण अपेक्षेने उपयोग करू शकता. त्यामुळे प्रश्न हा आहे, तुम्ही येशूच्या नावाचा उपयोग करता की फक्त ते नाव बोलता? तुम्ही अधिकाराचा उपयोग करता की फक्त एक ठरलेलं वाक्य पुन्हा पुन्हा बोलता? तुम्ही विश्वासाने बोलता की काहीतरी घडेल अशी फक्त आशा करता?
कारण या दोन्ही पद्धतींमधला फरक म्हणजे शक्तिहीन धार्मिक जीवन आणि सामर्थ्यवान ख्रिस्ती जीवन यांच्यातला फरक आहे. येशूचं नाव कार्य करतं, ते नेहमी कार्य करतं, पण ते काय आहे हे समजणाऱ्याला, ते काय बोलत आहेत यावर विश्वास ठेवणाऱ्याला आणि ख्रिस्तामध्ये आपली स्थिती काय आहे हे माहीत असल्यामुळे आत्मविश्वासाने बोलणाऱ्या लोकांसाठी ते कार्य करतं. तुम्ही भिकारी नाहीत, तुम्ही वारस आहात, तुम्ही शक्तिहीन नाही, तुम्ही वचनानुसार तुम्हाला प्रत्येक नावापेक्षा श्रेष्ठ असलेलं नाव दिलं गेलं आहे. देव कदाचित तुमची मदत करेल अशी आशा करत बसणारे तुम्ही नाही. येशूने आधीच पूर्ण केलेल्या कार्याची तुम्ही अंमलबजावणी करत आहात. आणि जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही येशूच्या नावाने आज्ञा करता, जेव्हा तुम्ही विश्वासाने आज्ञाधारकतेत राहून आणि तुमच्या अधिकाराबद्दल आत्मविश्वासाने देवाचं वचन येशूच्या नावाने घोषित करता, तेव्हा आध्यात्मिक जगाला प्रतिसाद द्यावाच लागतो. स्वर्ग कार्य करतो, देवदूत कार्यरत होतात, दुष्ट आत्मे पळून जातात, परिस्थिती बदलतात, कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या अधिकारात कार्य करत नाही, तर त्याच्या अधिकारात कार्य करत आहात. आणि त्याचा अधिकार पूर्ण, कोणत्याही प्रश्नाच्या पलीकडचा आणि सदा सर्व काळ प्रभावी आहे. पण या अधिकारात चालण्यासाठी अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक असा भाग आहे जो आपण आतापर्यंत बोललेल्या प्रत्येक गोष्टीला आणखी सामर्थ्य देतो. कारण येशूच्या नावाचा योग्य प्रकारे उपयोग करणं सामर्थ्यवान आहे, पण एक अशी साधना, एक अशी शिस्त आणि रोजची एक अशी सवय आहे जी बहुतेक ख्रिस्ती लोकांनी पूर्णपणे सोडून दिली आहे. आणि हीच ती गोष्ट आहे जी अशा प्रकारचा विश्वास, अशी आध्यात्मिक ताकद आणि देवाच्या वचनाची अशी जवळची समज निर्माण करते, ज्यामुळे तुम्ही येशूच्या नावाचा उपयोग करताना थांबवता येणार नाही असा अधिकार घेऊन चालता. ही अशी गोष्ट आहे जी स्तोत्रकर्त्याने केली होती आणि जी यहोशवाला करण्याची आज्ञा देण्यात आली होती. आणि जेव्हा ती योग्य प्रकारे केली जाते, तेव्हा ती फक्त तुमच्या प्रार्थनांनाच नाही, तर तुमच्या संपूर्ण जीवनालाच बदलून टाकते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या विसरलेल्या अभ्यासासह जाणून घेणार आहोत. बायबलमध्ये ही आज्ञा का देण्यात आली, तुम्ही ती करता तेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या काय घडतं, आणि ती अशी आध्यात्मिक शक्ती कशी निर्माण करते जी बहुतेक सध्याच्या ख्रिस्ती लोकांनी कधीच अनुभवलेली नाही, हे आपण पाहणार आहोत. कारण जेव्हा तुम्ही येशूच्या नावाचा अधिकार या जुन्या अभ्यासासह जोडता, तेव्हा तुम्ही अंधाराचं राज्य सहन करू शकणार नाही अशी शक्ती बनता आणि स्वर्गाला ज्याच्यामध्ये कार्य करायला आनंद वाटतो असं एक पात्र बनता. म्हणून ही शिकवण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याद्वारे देवाचं राज्य येईपर्यंत हे चॅनल तुम्हाला मदत करेल प्रभूमध्ये मजबूत राहायला. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.